प्रेज गॉड. आणि प्रभूची उपकार स्तुती करूया, कारण की देव चांगला आहे. हालेलुया. आणि प्रार्थनेमध्ये जात असताना, वचनामध्ये जात असताना, कालचा प्रसंगाच्या बाबतीमध्ये मी जास्त काय बोलणार नाही, परंतु कालचा जो प्रसंग होता त्याविषयी आजचा मेसेज आहे. मला तिथं मेसेज नाही देता आला, पण तो जो मेसेज आहे त्याच्यातला काही भाग मी आज तुम्हाला सांगणार आहे. कारण की आज आमच्या मनावरती ते दुःख आहे, आज आम्ही त्या मूडमध्ये आहोत. आणि अशा वेळेस देवाचं वचन फार महत्त्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा जर मेसेज जर कुठं डिलिव्हर होत असतो तर तो फिनोरलच्या वेळेस. कारण माणसांचे मन सगळ्यांचे प्रिपेअर असतात आणि एक मनुष्य या पृथ्वीवरनं नाहीसा झालेला असतो. आणि अशा परिस्थितीमध्ये माणूस वचन एक्सेप्ट करायला लगेच तयार असतो. प्रेज गॉड. आणि म्हणून प्रार्थना करूया. जिवंत परमेश्वरा, प्रभू येशूच्या नावाने तुझी उपकार स्तुती करतो. तुझ्या नावाला मान, महिमा, सन्मान, गौरव देत असताना आजचं वचन तू बोल. आणि प्रेमळ पित्या विनंती करतो, प्रत्येकाच्या अंतःकरणाला तू स्पर्श कर. जे काही सांगत आहे ते समजून घेण्यास मदत कर. प्रभू तुझी कृपा दे, येशूच्या नावाने मागतो. आणि म्हणून कालच्या गोष्टीमध्ये किंवा आमच्या जीवनाच्या गोष्टीमध्ये जर बघितलं तर गीत करता काय म्हणतो आपल्या बाबतीमध्ये, आयुष्य तुझे या जगताचे जान दोन घडीचे, मनुजा सार्थक कर जन्माचे. आयुष्य तुझे या जगताचे जान दोन घडीचे, मनुजा सार्थक कर जन्माचे. मनुजा सार्थक कर जन्माचे. न देहाचा जन्म लाभला, नर देहाचा जन्म लाभला, का घालविसी व्यर्थ कशाला, का घालविसी व्यर्थ कशाला. पातीचे शरीर सारे, मातीचे हे शरीर सारे, अंती मातीला मिळणारे. काय कुणाला चुकले फेरे, काय कुणाला चुकले फेरे, निर्दय मरणाचे. मनुजा सार्थक कर जन्माचे, मनुजा सार्थक कर जन्माचे. आयुष्य तुझे या जगताचे, आयुष्य तुझे या जगताचे, आयुष्य तुझे या जगताचे, आयुष्य तुझे या जगताचे. जान दोन घडीचे, मनुजा सार्थक कर जन्माचे, मनुजा सार्थक कर जन्माचे. प्रेज गॉड. वा 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 वा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज गॉड. आयुष्य तुझं दोन क्षणाचं आहे, जान दोन घडीचे, मनुजा सार्थक. ॲक्च्युली मी दोन कडवे एकत्र केलं म्हणून थोडंसं मिस झालं. मातीचे हे शरीर सारे, अंती मातीला मिळणारे, काय कुणाला चुकले फेरे निर्दय मरणाचे. पण ह्या निर्दय मरणावर प्रभू येशू ख्रिस्ताने विजय मिळवला आणि आम्हाला विजयामध्ये ठेवलं. हालेलुया. आम्ही इथं आहोत त्याचं कारण जर काय असेल तर त्याचं कारण एकच आहे, येशू ख्रिस्त मरणावरती विजय झाले आणि त्याचे साक्षीदार आम्ही आहोत. हालेलुया.
हालेलुया, प्रेज गॉड. आम्ही त्याचे साक्षीदार आहोत. आम्हाला देवाने तयार केलं की माझी साक्ष तुम्ही द्या. हालेलुया. आणि म्हणून मृत्यू आणि पापाचा नियम आणि त्याच्यावर येशू ख्रिस्तांनी मिळवलेला विजय. मृत्यू आणि पाप ह्याचा जर विचार जर केला तर आता पाप तुम्हाला माहिती आहे. पाप कुठं घडलं? हॅलो, पाप कुठं घडलं? हो, प्रेज गॉड. पाप कुठं घडलं? वा 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 वा. 5 वर्ष, 6वं वर्ष आहे मी टीचिंग करतो, दुसऱ्या आठवडी इथं. पाप घडलं कुठं? स्वर्गात. पाप कुठं घडलं? लुसिफरनी पाप केलं. पाप आलं कसं? सैतान आला कसा? पहिलं पाप कुठं घडलं? तो स्वर्गात. आणि त्याच्या मनामध्ये तो विचार का आला? तो गर्व का आला? कारण तो रोज देवाला पाहायचा. हो, देवाला पाहत होता, परमेश्वराला रोज बघायचा की परमेश्वर कशी हुकूमत करत आहे. आणि मग त्याच्या मनात परमेश्वराकडे बघून विचार आले की यार मीच परमेश्वर का होऊ नये, मी याची सेवा का करावी या देवाची. हा विचार येण्याचं कारण का? तो देवाकडे बघायचा, देव कसा काय हुकूम करतो, कोणाला काय सांगतो. आणि मग ती इच्छा त्याच्या मनामध्ये आली. परमेश्वराने ह्या जगामध्ये सर्वात चांगली गोष्ट कुठली केली किंवा चांगली गोष्ट कुठली दिली तर ती आहे इच्छा. म्हणा इच्छा. इच्छा, इच्छा दिली. आणि सगळ्यात वाईट गोष्ट कुठली दिली ह्या पृथ्वीवरची? परमेश्वर कुठल्या वाईट गोष्टी देत नाही, पण परमेश्वराने एक चांगली गोष्ट दिली. आणि वाईट नाही म्हणता येईल, भयंकर गोष्ट दिली. ती भयंकर गोष्ट कुठली होती? ती इच्छा. इच्छा. चांगली गोष्ट इच्छा, भयंकर गोष्ट इच्छा. कारण ती इच्छा लुसिफरच्या मनात तयार झाली. ती इच्छा हवाबाईच्या मनात तयार झाली की फळ खावं. आम्ही पाप करत असताना आमची पण इच्छा अवलंबून असतं, 10 रुपये घ्यायचे का नाही, 10 रुपये घ्यायचेत का नाही. पडलेले निर्मल आंटींचे 10 रुपये पडलेत, उचलायचे का नाही? कारण मागून स्वाती पण बघत आहे. हालेलुया. वरून परमेश्वर पण बघत आहे. आणि त्याच्यामधनं आपण डेअरिंग करतो आणि ते 10 रुपये उचलतो आणि गपचूप निघून जातो. हालेलुया. इच्छा, माणसाची इच्छा, फ्री विल. देव कोणावर प्रेम करा म्हणून जबरदस्ती करत नाही, तो फ्री विल देतो. आता आपल्या विषयाकडे येऊया. पाप, पापाचा नियम. मग पहिलं गोष्ट म्हणजे पाप कुठं सुरू झालं? पाप पृथ्वीवर कसं आलं? आणि मग तिथून आपल्या सगळ्यांच्या जीवनात आलं. कारण आपण कोणाच्या आतमध्ये होतो? आपण कोणामध्ये होतो? हॅलो, 5 वर्ष झालं शिकवतोय. प्रेज द लॉर्ड. आपण कोणामध्ये होतो? तर आपण आदामाच्या आतमध्ये होतो. सर्व पृथ्वीवरची जनता कोणामध्ये होती? आदामाने. आदामाने पाप केलं म्हणजे त्याच्या आतमधल्या सगळ्या लोकांनी पाप केलं. साधी गोष्टी आहेत. हालेलुया. म्हणजे ज्या वेळेस पाप ह्या पृथ्वीवर आलं ते कुठून आलं? स्वर्गात. प्रत्येक गोष्टीचा उगम कुठं होतो? स्वर्गात. कारण तिथं देव आहे सगळ्या गोष्टीचा उगम करणार. परमेश्वराने त्या पापाला ह्या पृथ्वीवर येऊ दिलं. पाप एदेन बागेमध्ये आलं. आणि मग त्या सैतानाने विचार केला की देवाच्या ह्या लेकरांना फसवायचा. मृत्यू कुठं होता? हॅलो, मृत्यू कुठं होता? एदेन बागेमध्ये मृत्यू होता का? हा, नाही. कोण म्हटलं? हात वर करा जरा. प्रेज गॉड. अजून कोण आहे? नाही म्हणणारे हात वर करा पटकीने. म्हणजे हात असा करा ना, असं करू नका, असा करा म्हणजे मला दिसतंय बरोबर. हा,
बर, एदेन बागेमध्ये मृत्यू नव्हता. तर लक्षात ठेवा, कलसेकरास पत्र पहिला अध्याय त्याचं 16वं वचन बघा. कलसेकरास पत्र पहिला अध्याय 16वं वचन पटकिनी वाचा. हा वाचा. अरे मिखा आहे का हा? अरे अरे अरे, मी म्हणलं कोण नवीनच पुरुष आहे हा, लग्न झाल्यानंतर बदलला. प्रेज गॉड, हालेलुया. मिखा आज आपल्यामध्ये आलाय, सगळे टाळ्या वाजवा त्यासाठी. आणि त्याची मिसेस पण आहे, तिच्यासाठी पण टाळ्या वाजवा की टाळ्या जरा. प्रेज गॉड. लग्नानंतर तो आत्ताच दिसला मला, स्वप्नात पण नाही आला. प्रेज गॉड. तर लक्षात ठेवा, पहिले कलसेकरास पहिला अध्याय 16वं वचन काय सांगतंय, वाचा जरा मोठ्याने पुढं. कारण आकाशात आणि पृथ्वीवर असलेले दृश्य व अदृश्य असलेले राजे, अधिपती, सत्ताधीश किंवा अधिकारी असलेले जे काही आहे सर्व त्याच्या मध्ये निर्माण झाले. सर्व काही त्याच्याद्वारे व त्याच्यासाठी झालं. हॅलो, नीट ऐका काय सांगितलं. सर्व काही त्याच्याद्वारे त्याच्यासाठी झाले. म्हणजे या पृथ्वीवरती जो मृत्यू होता हा कुणी तयार केला? बोला की देवानी. देवानी मृत्यू तयार केला. मग एदेन बागेमध्ये मृत्यू होता का? अरे तरी नाहीच म्हणत. लक्षात ठेवा, एदेन बागेमध्ये आदाम होता, मृत्यू होता. देवानी पहिला नियम या पृथ्वीवरचा जर काय दिला तर तो पहिला नियम होता जीवन. म्हणा जीवन. मातीचा पुतळा केला, मातीचा पुतळा केला आणि त्या पुतळ्यामध्ये त्यांनी श्वास शिंकला. जीवन. पहिला नियम काय? जीवन. म्हणा जीवन. जीवन हा पहिला नियम. परमेश्वराचा पहिला नियम काय असतो? तो जीवन. दुसरा नियम, तू ह्याच्यामधील तुला वाटल ते काय खा, फळ खा, यथेच्छ खा, फळ खा, स्वतंत्र. परमेश्वर पहिला नियम देतो. काय नियम आहे तो? जीवन. दुसरा नियम देतो स्वातंत्र्य. स्वातंत्र्य. आणि तिसरा नियम देतो, तो नियम फार महत्वाचा आहे. लक्षात ठेव काय सांगत आहे ते. देव त्याला म्हणाला, तू या झाडाचं फळ खाऊ नको. ज्या दिवशी तू खाशील त्या दिवशी तू. कोण बोलला? मृत्यूच्या बाबतीत कोण बोलला? म्हणजे पहिल्यांदा मृत्यू हा शब्द कुणी आणला? देवाने आणला. सर्व काही त्याच्याद्वारे त्याच्यासाठी. म्हणून तर येशू ख्रिस्ताला क्रूसावर जावं लागलं. त्याचं कारण जर काय तर मृत्यू सुद्धा त्याच्यासाठी. पण त्या मृत्यूवरती त्याने विजय मिळवला. हालेलुया. कम ऑन, प्रेज गॉड, प्रेज द लॉर्ड. कारण की त्याने त्या मृत्यू आला पण त्या मृत्यूवरती विजय मिळवला. आता मृत्यू तिथं होता का? अरे नाहीच म्हणताय. होता का? होता. पण तो मृत्यू झोपलेला होता. कसा होता? झोपलेला होता. आणि परमेश्वराने सांगितलं, ज्या दिवशी तू फळ खाशील त्यावेळेस हा जागा होईल. मी त्याला तयार केलेलं आहे झोपलेला. मी त्याला तयार केलेलं आहे झोपलेला. पण ज्या वेळेस तू फळ खाल्लं की तो उठल आणि पहिला तुला मारल. आणि तू जर मेला
तर तुझ्यामध्ये जे असलेले जगाच्या पृथ्वीवरच्या लोकांचं सीड ते पण पापी होईल, त्यांना पण मरावं लागेल. आणि तू काय होशील? अंती मातीला मिळशील. अंती कुठं मिळशील? मातीला मिळशील. हे जे काय आहे परमेश्वर बोलला. मृत्यू होता का एदेन बागेमध्ये? म्हणा की होता. होता, पण तो झोपलेला होता. त्यांनी फळ खाल्लं, तो जागा झाला. आणि त्यांनी कोणाला मारलं? आदाम आणि हवेला. आदाम आणि हवे मेले का लगेच? मग काय झालं? कोण म्हटलं जगले? जगले का? जगले. आदाम किती वर्ष जगला? 930 वर्ष. 930 वर्ष हा जगला आदाम. आणि मग लक्षात ठेवा की त्या एदेन बागेमध्ये कशाला तो मेला? देवाच्या फेलोशिपला, देवाच्या सानिध्याला तो मेला. येशू ख्रिस्त आले, मरणावरती विजय मिळवला आणि त्यांनी सांगितलं मी जातो आणि तुम्हाला पवित्र आत्मा पाठवतो. तो तुमची आणि देवाची काय करेल? भेट करून देईल. मी जातो आणि तुला पवित्र आत्मा, आणि तो पवित्र आत्मा येईल आणि तो तुला काय करायचं ते शिकवाल. हालेलुया, कम ऑन, प्रेज गॉड. आणि म्हणून देवाची आम्ही उपकार स्तुती केली पाहिजे. मृत्यू होता का? होता, पण तो झोपलेला होता. आदामाने त्याला जाग केलं. त्या मृत्यूने आदामाला मारलं. त्याला मारलं म्हणजे आपल्या सगळ्यांना मारलं. आणि त्याच्यामुळे मृत्यू जगामध्ये आला. येशू ख्रिस्ताला क्रूसावर जावं लागलं कारण की त्याच्या भविष्यवाणी होत्या. आणि आता इथली महत्वाचं आहे, हा पॉइंट लक्षामध्ये ठेवा. बहुतेक कमी लोक, कमी प्रिचर याच्यावरती बोलतात. आदाम जेव्हा पाप करत होता किंवा ते फळ खात होता तेव्हा तो पवित्र होता का? हा, तुम्हाला कोणी सांगितलं नाही म्हणून? तो पवित्र होता का? हा, काय खात असताना काय बदलला का तो? मग खायच्या अगोदर काय होता? हे फार महत्वाची गोष्ट आहे बघा, लक्षात ठेवा. कमी प्रिचर याच्यावर बोलतात. आदाम जेव्हा फळ खात होता तेव्हा तो पवित्र होता. तो देवाच्या कॉन्टॅक्ट मध्ये होता. त्याने जसं फळ खाल्लं झोपून. हालेलुया. इकडं बघा माझ्याकडं. हो, इकडं तुम्हीच झोपताय वाटतंय. हालेलुया. लक्षात ठेवा, त्याने ज्या वेळेस फळ खाल्लं त्यावेळेस तो पवित्र, त्याच्या अगोदर तो पवित्र होता. आणि म्हणून या पापाला जर मारायचं आहे, ह्या पापाला जर मारायचं आहे तर त्याच्यासाठी पवित्रतेतला मनुष्य पाहिजे होता. पॉइंट लक्षात ठेवा. स्टडी पॉइंट आहेत, थिओलॉजीचे पॉइंट आहेत. पॉइंट काय आहे की त्यावेळेस तो पवित्र होता. आणि जर पापाला जर मारायचं असेल तर एकच गोष्ट आहे, दुसरा निष्पाप असा मनुष्य. पाप आलेलं नव्हतं, त्याच्यामुळं आदाम हा देवाच्या सारखा होता. म्हणजे देव नव्हता पण त्याच्या सारखा होता, पण तो देव नव्हता. हालेलुया. त्याच्यासारखा प्रतिरूपाचा मी तुझ केला, नारी दिदली तव संगतीला. हेच मला वाटे, हेच मला वाटे, आहेस तू कोठे आदामा, आहेस तू कोठे. कुठे? आदाम झाडाच्या मागे लपून बसलाय. पॉइंट लक्षात ठेवा. हे जे मी जे सांगत आहे ना, हे तुम्ही लिहून ठेवा. तुम्ही पाहिजे ते ऑनलाईन हे असेल त्याच्यामध्ये ऐका, घरी गेल्यावर लिहा शांततेने. पण हे फार महत्वाचे. तो पवित्र होता
पवित्रतेमध्ये असताना त्यांनी पाप केलं. येशू ख्रिस्त त्या पवित्रतेमध्ये आले आणि त्यांनी सगळी पाप कोणावर घेतली? स्वतःवर घेतली का? हॅलो काळेबाई, घेतली का? घेतली सगळे पाप. मागचे लोक लक्ष आहे ना इथं, घेतली का पाप? कुणी घेतली? येशू ख्रिस्ताने आपल्यावर घेतली. आता मी जर समजा, अरे बाळासाहेब ड्रेस बदलून आले, प्रेज द लॉर्ड, व्हेरी गुड, जबरदस्त. आता मी जे उदाहरण देत होतो ते इथं एकदम फिट झालं. पाळक साहेब आता त्यांचा तो काय घालून आले? झगा घालून आले. ते कोण आहेत? पाळक साहेबच आहेत, पण ते त्यांचा झगा घालून आले. असा आमच्या पापाचा झगा कुणी घातला? देवानी घातला. आणि ज्या वेळेस मृत्यूने बघितलं येशू ख्रिस्ताकडं, त्यावेळेस काय दिसलं त्याला? व्हेरी गुड, काय दिसलं? पाप. आणि पापाचं वेतन मरण आहे. पापाचं वेतन. आणि त्यांनी मागं पुढं काय नाही बघितलं आणि त्यांनी येशू ख्रिस्ताला काय केला? मृत्यू देऊन टाकला. येशू ख्रिस्ताला मृत्यू दिल्यानंतर त्याला लक्षात आलं, दिला मृत्यू तर दिला, येशू ख्रिस्त मरण पावले क्रूसावर. आणि ते मरण पावल्यानंतर काय झालेलं आहे? मृत्यूला समजलं की ज्याला शिक्षा दिली तो कोण आहे? पवित्र आहे. कसा आहे? पवित्र आहे. तो मृत्यूच्या लायक नाही. अरे हा तर पवित्र आहे. म्हणजे चूक कुणी केली? मृत्यूने चूक केली. म्हणजे पाप कुणी केलं? मृत्यूने पाप केलं. आणि मृत्यूने पाप जर केलं तर पापाचं वेतन काय आहे? मरण आहे. पण आमच्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये पुनरुत्थान आहे. पाप तिथं जे काही मृत्यू जो होता त्यांनी चूक केल्यामुळं पापाचं वेतन मरण आहे. म्हणून मृत्यूला येशू ख्रिस्ताच्या समोर मरावं लागलं. हालेलुया, मोठ्याने म्हणा हालेलुया, प्रेज गॉड. म्हणून मृत्यूला मारावं लागलं. आणि म्हणून म्हणतो मरणा तुझी नांगी कुठं? त्याचं कारण जर काय आहे तर त्या मृत्यूचं पाप. मग आता पापाचं वेतन करेक्ट आहे. समजलं इथपर्यंत? प्रेज गॉड. पुढे जाऊया. मग आता मरणाचे प्रकार किती आहेत? 2. कुठले कुठले? आत्मिक आणि सार्वकालिक. आणि पापाचे प्रकार किती आहेत? भरपूर आहेत. पापाचे प्रकार किती आहेत? बोला की मोठ्याने. शारीरिक आणि आत्मिक. मग शरीराने पाप करतो ते आत्मिक पाप पण नसतं. हा, शरीराने पाप करतो तेव्हा ते आत्मिक पाप नसतं का? असतं. मग आत्मिक पाप कुठलं आहे? जे विचारांमध्ये येतं, म्हणजे विचारांमध्ये येते ते आत्मिक. शरीरामध्ये बघा, लक्षात ठेवा, पापाचे 2 प्रकार. एक पापाचं वेतन मरण आहे. पहिले योनाचं पुस्तक त्याचं 5वा अध्याय त्याचं 17वा वचन बघा. वाच मिखा, वाच जरा. नवरदेव आहेस तू, वाच. हा, पहिले योनाचं पत्र 5वा अध्याय 17वा वचन. सर्व प्रकारची अनिती ही पापच आहे. हा, ऐका, ज्याचा परिणाम मरण नाही. पापाचं वेतन मरण आहे. वचन काय सांगतं की ज्याचा परिणाम मरण नाही असं ही पाप आहे. असंही पाप आहे की ज्याचा परिणाम मरण नाही. पापाचं वेतन मरण आहे. आणि येशू ख्रिस्तामध्ये ज्या वेळेस तुम्ही आणि मी असतो त्यावेळेस तुमच्या पापाचं वेतन मरण नसतं, कारण येशू ख्रिस्ताने तुमचं मरण घेतलेलं असतं. हालेलुया. हसा की जरा, काय आनंद बिनंद काय आहे का ना?
येशू ख्रिस्ताने एवढं पाप घेतले आपले. हालेलुया. अरे वा, प्रेज गॉड. चला हरकत. आता हा झाला पापाचा नियम, स्वतंत्रतेचा नियम आणि मृत्यूचा नियम. आता जीवनाच्या नियमाकडे जायला पाहिजे, कारण जीवनाचा पण नियम आहे. आणि म्हणून रोमकरास पत्र 8वा अध्याय त्याचं 2रं वचन बघा. रोम 8:2. हा काय? कारण ख्रिस्त येशू मधील जीवनाच्या आत्म्याचा नियम. आता नियम आहेत. पहिला नियम जीवन, दुसरा नियम स्वातंत्र्य, तिसरा नियम मृत्यू. आता येशू ख्रिस्ताचा नियम. कारण ख्रिस्त येशू मधील जीवनाच्या आत्म्याचा नियम, त्याने तुला पाप व मरण ह्याच्या नियमापासून मुक्त केले. जीवनाच्या आत्म्याचा नियम पाप व मरण ह्याच्या नियमापासून मुक्त केले. हालेलुया, हालेलुया. हा एक नियम, पाप व मरण ह्याचा एक नियम. जीवनाचा नियम, पापाचं वेतन मरण आहे, पण येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आम्हाला पुनरुत्थान आणि जीवन आहे, हा एक नियम आहे. त्या आत्म्याच्या द्वारे ह्या नियमाने त्या नियमाला कॅन्सल केलं. हालेलुया, कम ऑन, प्रेज गॉड. आणि म्हणून आम्ही प्रभूची उपकार स्तुती करूया. का? आता महत्वाची गोष्ट, निर्मिती ही नियमानुसार कार्य करण्यासाठी तयार केलेली होती. निर्मिती जी आहे, सूर्य कधी म्हणतो का नाही बाबा आज मला कंटाळा आला, मी नाही, आज संडे मी पण सुट्टी घेतो, म्हणतो का? नाही. का नाही म्हणत? त्याचा नियम आहे, त्याला काम करत राहायचं. प्रेज गॉड. आमचा नियम आहे मंदिरामध्ये वेळेवर यायचं, दर रविवारी मंदिरामध्ये यायचं. नियम आहेत. सकाळी उठायचं, कामाला जायचं, नियम आहे. देवाचे पण नियम आहे. आणि देवानी या सृष्टीला पण नियम लावलेले. देव, लक्षात ठेवा, पवित्र शास्त्रामध्ये इलेक्शनला महत्व नाही. पवित्र शास्त्रामध्ये सिलेक्शनला महत्व आहे. इलेक्शन पवित्र शास्त्र मानत नाही, कारण की देव जो आहे तो कोण आहे? राजा आहे. आणि तो हुकूम करतो. तो जे काही बोलतो, तो काय पण बोलला तर तो जे काही बोलतो ते नियम आहेत. काय आहेत? काही बोलू द्या, तो काही बोलला, त्याने मुख उघडलं की बाहेर पडतो तो काय असतो? नियम. नियम असतो तो. आणि म्हणून तो बोलताना सुद्धा आत्म्याच्या काय, ख्रिस्त येशू मधील जीवनाच्या आत्म्याचा नियम. ख्रिस्त येशू मधील जीवनाच्या आत्म्याचा नियम. त्या नियमाने पाप व मरण ह्याच्या नियमाला काय केलेलं आहे? त्यापासून आम्हाला मुक्त केलेलं आहे. आपणास पापापासून स्वातंत्र्य राहण्यास पवित्र आत्मा मदत करतो. कोण मदत करतो? पवित्र आत्मा. पवित्र आत्मा आम्हाला मदत करतो. आणि देव कोण आहे? देव आत्मा आहे. गॉड इज अ स्पिरिट. तो जो आत्मा जो आहे, तो आत्मा आम्हाला मदत करतो पापापासून दूर राहण्यासाठी. कम ऑन, प्रेज गॉड. आणि म्हणून याकोबाचं पत्र त्याचा पहिला अध्याय त्याचं 25वे वचन जरा लवकर लवकर वाचा. प्रभू भोजन पण आहे आज. 1:25, याकोब 1:25.
स्वातंत्र्याच्या परिपूर्ण नियमाचे निरीक्षण करतो व त्याप्रमाणे तसेच करतो, तो ऐकून विसरणारा न होता कृती करणारा होतो व त्याला आपल्या कार्यात धन्यता मिळते. काय मिळते? धन्यता मिळते. त्याला आपल्या कार्यात काय मिळते? धन्यता मिळते. झाकण उघड. धन्यता मिळते त्याला आपल्या कार्यामध्ये. आपल्या कार्यामध्ये त्याला काय मिळाली? धन्यता मिळाली. कारण तो आत्म्याच्या नियमप्रमाणे वागतो. पवित्र आत्मा तुम्हाला दिलेला आहे. याकोबाचं पुस्तक त्याचा 2 अध्याय 12 वचन बघा. प्रेज गॉड. स्वातंत्र्याचा नियम मगाशीच बघितलं. स्वातंत्र्याचा नियम, जो स्वातंत्र्याच्या परिपूर्ण नियमांचं निरीक्षण करतो तो तसेच करीत राहतो. स्वातंत्र्याच्या नियमाने तुमचा न्याय ठरणार आहे. आणि पवित्र आत्मा या सगळ्या गोष्टीमध्ये आम्हाला मोकळीकता देतो आणि आम्हाला मदत करतो. 2 कोरिन्थीकरास पत्र 3 अध्याय 17 वचन बघा. दुसरा करीन 3:17. प्रभू आत्मा आहे. डेफिनेशन्स ऑफ गॉड. गॉड इज स्पिरिट. गॉड इज अ लिव्हिंग वॉटर. गॉड इज अ डोअर. गॉड इज अ ट्रिनिटी. डेफिनेशन्स दिलेले त्याचे. त्या डेफिनेशन्स ऑफ गॉड मधलं प्रभू हा काय आहे? आत्मा आहे. देव आत्मा आहे. त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्यात आणि खरेपणात केली पाहिजे. प्रेज गॉड. हालेलुया. सिस्टर हालेलुया. प्रेज गॉड. हालेलुया. आणि म्हणून लक्षात ठेवायला पाहिजे की त्याच्यामध्ये मोकळीकता आहे. काय आहे? मोकळीकता. आणि मोकळीकता म्हणजे स्वतंत्रता. आणि मगाशी वरचे 2 वचनं आपण बघितलं की स्वातंत्र्याची आहेत. स्वातंत्र्य नियमाचे आहेत. आणि स्वातंत्र्याच्या नियमाने तुमचा न्याय होणार आहे. हालेलुया. मागा हालेलुया. हे कम ऑन. प्रेज गॉड. स्वातंत्र्याच्या नियमाने तुमचा न्याय होणार आहे. आणि म्हणून 2 कोरिन्थीकरास पत्र 3 अध्याय 16 वचन बघा. वचन 14 बघा. आता ऐका. 2 कोरिन्थीकरास पत्र 3 अध्याय त्याचं 14 वचन. परंतु त्यांची मने कठीण झाली, कारण जुना करार वाचून दाखविण्यात येतो तेव्हा तेच आच्छादन आजपर्यंत तसेच न काढलेले राहते, ते ख्रिस्तामध्ये नाहीसे होते. ख्रिस्तामध्ये काय होतं? नाहीस होतं. स्वातंत्र्याचा नियम. आणि त्या स्वातंत्र्याच्या नियमाने तुमचा काय होणार आहे? न्याय होणार. प्रभूचा आत्मा त्याच्यामध्ये आम्हाला मोकळीकता. मोकळीकता म्हणजे काय? स्वतंत्रता. परमेश्वराने आम्हाला स्वातंत्र्य दिलेले. त्याच्यावर प्रेम करायचं का नाही करायचं याचं स्वातंत्र्य आहे. वी आर अ फ्री. मनुष्याने तुझ्या समोर जीवन आणि मरण ठेवलेलं आहे, पण तू जीवन निवडून दे असं परमेश्वर सांगतो. हालेलुया. आणि म्हणून तिने सांगितलेलं आहे, परंतु त्यांचे अंतःकरण प्रभूकडे वळले म्हणजे आच्छादन काढले जाते. मग माझं अंतःकरण प्रभूकडे वळलेलं आहे का? माझं आच्छादन काढलं गेलेलं आहे का? ज्यावेळेस आमचं मन प्रभूकडे वळतं त्यावेळेस काय होतं तर आमचं आच्छादन काढलं जातं. पापाचं आच्छादन, नियमांचं आच्छादन. आणि याच्यापासून आम्ही फ्री होतो, कारण प्रभूमध्ये आम्हाला काय आहे? स्वातंत्र्य. हालेलुया. आता समजा या चर्चला यायचं का चर्चच्या बाहेर उभं राहायचं
का रस्त्यावरनं चर्च ऐकायचं? डिसिजन कोणाचं आहे? आपलं आहे. चर्चमध्ये बसायचं आणि आपल्या लक्षामध्ये कुठल्या तरी दुसऱ्या गोष्टी ठेवायचं. डिसिजन कोणाचं आहे? तुमचं आहे. देव कोणावरही जबरदस्ती करत नाही. देव कोणावरही जबरदस्ती करत नाही. आणि म्हणून 3:16 मध्ये सांगितलेलं आहे, त्यानेच आम्हाला नव्या कराराचे सेवक होण्यासाठी समर्थ केले. तो करार 2 कोरिंथी 3:6, तो करार लेखी नव्हे तर आध्यात्मिक आहे. कारण लेख जीवे मारतो परंतु आत्मा जिवंत करतो. हालेलुया. आत्मा आम्हाला काय करतो? जिवंत करतो. तुम्हाला माहिती आहे का, हे वचन ऐकताना तुमच्या मनाला खूप आनंद होतोय का नाही? अरा आनंद होतो. असं वाटतंय बरं यार, ऐकायला बरं आहे बरं. काय लय मस्त बोलला, हा पॉइंट लय चांगला वाटला. हे का वाटतं माहिती आहे का? पवित्र आत्मा तुम्हाला तो टच करत असतो, त्यावेळेस तुम्हाला ते बरं वाटतं. हालेलुया. आठवडाभर तुम्ही काम करता, मग इथं पाळ साहेबांचा मेसेज ऐकता, अरे यार वाटलं यार. तो मेसेज ऐकल्यानंतर असं वाटतं यार काहीतरी बोलला, आज देव माझ्याशी बोलला. घरी गेल्यावर आम्ही सांगतो, कोण बोलला? देव बोलला. आज हे वचन माझ्या संगती बोललं. आज मला हे 3 नियम समजले. कुठला? जीवनाचा, स्वातंत्र्याचा, मृत्यूचा. आणि स्वातंत्र्याच्या नियमाने मृत्यूच्या नियमाला काय केलं? दाबलं. कारण हे पहिले 2 आणि 3 नंबरचा नियम जर मोडायचा आहे तर त्याच्यासाठी 4 नंबरच्या नियमाला उभं राहायचं, आणि तो म्हणजे जीवनाचा नियम. आणि ते येशू ख्रिस्त उभा राहिले आणि त्यांनी काय केलं? आपला प्राण अर्पला आणि मृत्यू नाहीसा केला. तरी पण आम्ही मरतो का हो? कालच आपण फिनोरल करून आलो ते अँड्रूज अंकलचं. का बरं आम्ही का मरतो? कारण की देव एखादी गोष्ट बोलल्यानंतर ती गोष्ट देव परत घेत नाही. त्यांनी म्हटला, मातीचे हे शरीर सारे अंती मातीला मिळणारे. काय कुणाला चुकले फेरे, काय कुणाला चुकले पेरे, निर्दय मरणाचे मनुजा सार्थक कर जन्माचे. आयुष्य तुझे या जगताचे जाण 2 घडीचे. 2च घडीचं आहे रे आयुष्य. मातीचे हे शरीर सारे, मातीचा घडवलाय तुला, अंती मातीला जाणार तू. त्याला सांगितलं ज्या दिवशी फळ खाशील तुला मातीतनं घडवलाय, तू कुठं जाशील? मातीला मिळशील, तू मातीला मिळशील. आणि हे जे देव हे जे देव बोलला तू मातीला मिळशील, हे देव कॅन्सल करू शकत? त्याचं कारण का? तो बोलला, आणि तो बोलला म्हणजे त्याच्यावरती स्टॅम्प झाला. जरी मरणावरती विजय मिळवलाय तरी पण माणसाला मरावं लागतं, कारण त्यांनी सांगितलं तुझं शरीर मातीचं आहे, ती मातीला जाऊन मिळालं पाहिजे. हालेलुया. कम ऑन, प्रेज गॉड. आणि म्हणून अरे बापरे वेळ खूप झालाय. म्हणून देवाचा पहिला नियम आपण शिकलो, 3रा नियम शिकलो, 4था नियम शिकलो. जरा शॉर्टकट मारूया. आता येशू ख्रिस्त उठल्यानंतर, आता हे पण महत्वाचं आहे, फार कान देऊन ऐका. देवानी पहिला दिवस तयार केला, 2रा दिवस तयार केला, 3रा दिवस केला, 4था केला, 5वा केला. 6व्या दिवशी काय केला? 6व्या दिवशी 6व्या दिवशी
6व्या दिवशी त्यांनी माणसाला तयार केलं, 7व्या दिवशी त्यांनी विसावा घेतला. त्या काळामध्ये शब्बात दिवस कुठला होता? शनिवार. आठवड्याच्या पहिल्या दिवशी भल्या पहाटेस त्या स्त्रिया उठल्या आणि कबरीकडे गेल्या. आठवड्याचा पहिला दिवस कुठला? रविवार. आठवड्याचा पहिला दिवस रविवार. प्रेज गॉड. रविवार. आणि रविवार येशू ख्रिस्त काय झाले? हा, आता याच्याकडे लक्ष द्या. हे पॉइंट महत्वाचे की देवानी 7 दिवस तयार केले, त्याच्यातल्या 6व्या दिवशी माणसाला काय केला? तयार केला. मनुष्य निर्मिती 6व्या दिवसाची होती, परंतु 7व्या दिवशी त्यांनी काय घेतला? विसावा घेतला. प्रेज गॉड. विसावा घेतला. आता 8वा दिवस नवीन क्रिएशन. तर आपल्याकडे वेळ नाही, नाहीतर तुम्हाला हे 7 दिवस येशू ख्रिस्त आल्यानंतर उलटे झाले. नवीन आकाश नवीन पृथ्वी तयार होणार आहे. हालेलुया. मग त्यावेळेस इतर शेवटी माणसाला तयार करण्यात आलं, पण ख्रिस्तामध्ये आम्ही पहिला आमचा जन्म आहे. ख्रिस्तामध्ये काय आहे? पहिला मनुष्य आहे. आणि नंतर त्यांनी सांगितलेलं आहे प्रगटीकरणामध्ये नवीन आकाश नवीन पृथ्वी ती होणार आहे. मग त्याची क्रमवार उलटी कशी झाली पुढे आपण कधीतरी बघूया. हालेलुया. कम ऑन. प्रेज गॉड. पण म्हणून लक्षात ठेवा, पहिला इथं शेवट झाला आदाम. आदाम क्रिएशन केलं 6वा दिवस, 7वा दिवस शब्बात. हालेलुया. इथला आठवडा जेव्हा ख्रिस्ताचा सुरू झाला, पहिला आदाम, आध्यात्मिक आदाम, जो इथं शेवटचा आदाम आहे, तो पहिला आदाम. आणि त्याच्यामध्ये आमच्या लोकांचा जन्म, नवीन जन्म, नवीन पृथ्वी, नवीन आकाश. ते आकाश गुंडाळलं गेलं आणि नवीन आकाश आणि नवीन पृथ्वी तयार करण्यात आली. हे इथं जे 1 2 3 4 5 6 7 हे जे दिवस दिलेले आहेत, 8 9 10 11 12 13 आणि 14 मध्ये हे दिवस पलटलेले दाखवले. शेवटी आकाश प्रगटीकरणामध्ये सांगितलं. प्रगटीकरणाचं पुस्तक त्याचा 21वा अध्याय त्याचे पहिल्या वचनापासून वाचा. हा, नवे आकाश आणि नवीन पृथ्वी पाहिली. पुढं पहिले आकाश आणि पहिली पृथ्वी निघून गेली होती. पुढं आणि समुद्र काहीच राहिलेलं नाही. पृथ्वी गेली, समुद्र गेला, नवीन आकाश. येशू ख्रिस्ताचा जन्म झाला. आता बघा, मातीचा माणूस घडला, त्याच्यात श्वास फुंकला, काय झाला? आदाम जिवंत झाला. येशू ख्रिस्त आले. येशू ख्रिस्तानी सांगितलं नव्याने जन्मल्या वाचून स्वर्गाच्या राज्यात प्रवेश नाही. नव्याने जन्मल्या वाचून जर स्वर्गाच्या राज्यामध्ये जर प्रवेश नाही, तर नव्या जन्मामध्ये पण आम्हाला आत्मा दिसला पाहिजे. आणि येशू ख्रिस्त जेव्हा मृत्यूतून उठले तेव्हा त्यांनी काय केलं? त्यांच्यावरती काय घातली? फुंकर घातली आणि म्हटलं की पवित्र आत्मा घ्या. आदामामध्ये त्यांनी काय घातली? फुंकर. आणि आदाम जिवंत झाला. लक्षात ठेवा, ही रचना इकडची उत्पत्तीची परत एकदा दाखवलेली, पण त्याच्यामध्ये पहिला मनुष्य दाखवलेला आहे, मनुष्याचा जन्म झालेला. आणि मनुष्याच्या जन्मानंतर पृथ्वी तयार झालेली. प्रगटीकरणामध्ये सांगितलं ती जुनी पृथ्वी, जुनं सगळं केलेलं आहे, नवीन आकाश. जन्म पानी से लेना होगा, आत्मा से जन्म लेना होगा. जन्म पानी से लेना होगा, आत्मा से जन्म लेना होगा. अगर जन्म ना लोगे राज्य के बाहर होगे. प्रियांनो, विचार करा, माझा नवीन जन्म झालाय का?
मी येशू ख्रिस्ताच्या स्वतंत्रतेच्या नियमाने मी मुक्ती पावलं काय? माझं मन मी परमेश्वराला, अगर जन्म ना लोगे राज्य के बाहर होगे, जन्म पानी से लेना होगा, आत्मा से जन्म लेना होगा. विचार करा प्रियांनो, आज आपण इथंच थांबणार आहोत. पुढे आलो, पुढच्या काळामध्ये आल्यानंतर महिन्याच्या दुसऱ्या रविवारी हे उलटे दिवस किंवा देवाचा आत्मा जे काय शिकवल, जे काय सांगल, एखाद्या वेळेस पुढे मी अर्पणांविषयी सांगल. 5 प्रकारचे अर्पण. येशू ख्रिस्त क्रुसावर गेले, 7 शब्द बोलले. अनेक ठिकाणी आपण त्याच्यावर गुड फ्रायडेला प्रीचिंग ऐकतो. पण ते 7 शब्द जुन्या करारामधल्या अर्पणांमध्ये कसे बसलेले आणि ते शब्द त्याच्यावरती यहुदी लोकांचं धर्मशास्त्र कसं बसलेलं आहे, ह्या गोष्टीचा देवाकडे रात्रंदिवस आम्ही प्रार्थना करतो. सिस्टर सांगत होत्या मला, मी म्हटलं देवा तुझे आभार मानतो. मी घरात काहीच करत नाही, जे काय करायचं ते माझी मिसेस करते. कधीतरी मी भांडे वगैरे घासतो, नाही तर नाही, कधीच नाही. मग अभ्यासच करत बसतो. त्या दिवशी रात्री 6 वाजता झोपलो, सकाळी 6ला दुसऱ्या दिवशी वाचत बसलो डॉक्युमेंटरीज हे ते. अहो ह्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे. रात्रीचा दिवस करतो. रात्री अख्खी रात्र, सकाळचे 6 वाजले तरी पण मला समजना की झोपायचं. मग मिसेसला म्हणलं आता झोपतो. एवढं ज्ञान आहे, एवढे वचन, एवढा देवाचा आत्मा शिकवतो. हो, शिकणारे पाहिजे. माझ्या लोकांचा अज्ञानामुळे नाश होतोय प्रियांनो, लक्षात ठेवा. आणि परमेश्वराचं भय हा ज्ञानाचा प्रारंभ आहे. आमच्या जीवनात जेव्हा भय येतं तेव्हा ज्ञान आमच्याकडे स्वतःहून चालत येतं आणि ते ज्ञान बरं आणि वाईट ह्याच्यामधला फरक सांगतं. प्रेज गॉड. एकदा जोरात देवासाठी टाळ्या वाजवा, जोरात. हालेलुया, हालेलुया. वाजवा की टाळ्या, बंद करून सांगितलं. टाळ्या वाजवताना हसा. प्रेज गॉड, हालेलुया, प्रेज गॉड, प्रेज गॉड, प्रेज गॉड. प्रभूची स्तुती असो. प्रेज गॉड. प्रार्थना करूया. जिवंत परमेश्वरा, तुझ्या वचनाबद्दल, तुझ्या समक्षतेबद्दल तुझं गौरव करतो. तुझ्या ज्ञानाबद्दल तुझी उपकार स्तुती करतो. आम्ही फक्त तुझे आभार मानतो आणि तुला म्हणतो उपकार स्तुती करतो, तुला उंचावितो. ऐक, तू या प्रत्येकाला दिलंस आणि त्याच्याबद्दल आम्ही तुझं गौरव करतो, कारण की त्या वचनाच्या द्वारे आम्ही त्या स्वर्गामध्ये जाणार आहे. तो शब्द, तो येशू, ह्याच्याबद्दल गौरव. येशू आमचा तारणारा, ह्याच्या नावाने मागतो म्हणून तो आहे. आमेन. थँक्यू बाळासाहेब. जोरदार टाळ्या बाळक साहेबांसाठी देखील वाजवाऊया. खरोखर ओझं घेऊन परिश्रमपूर्वक आणि आत्म्याने भरून प्रभूची सेवा ते विविध ठिकाणी करतात. आणि मोठं ओझं या मंडळी संदर्भात देखील आहे. आणि मंडळीच्या अनेक वर्षाच्या त्या अभ्यासामुळे अनेक गोष्टी मंडळीमध्ये उत्तमरित्या पेरल्या गेलेल्या आहे. आणि अनेक गोष्टी ज्या वचनाचे गूढ रहस्य आहे, गुज आहे, ते प्रभूमध्ये त्यांच्याद्वारे आम्हास मिळालेले आहे. प्रभू त्यांना व त्यांच्या कुटुंबियाला विपुल आशीर्वादित करो. खरोखर प्रभू उत्तम आहे. प्रेज